भूमिपुत्रांना न्याय मिळालाच पाहिजे. भूमिपुत्रांना न्याय मिळालाच पाहिजे. भूमिपुत्रांना न्याय मिळालाच पाहिजे. भूमिपुत्रांना न्याय मिळालाच पाहिजे. तुमची दादागिरी चालणार नाही. प्रताप सर नाही. प्रताप सर नाही. प्रताप सर नाही. प्रताप सर नाही. मारामारी जी झाली, हातातल्या बांगड्या फुटल्या, मांडीवर जो दगड लागले मी दाखवू शकत नाही, पूर्ण मांडी काळी निळी झाली. यांना 3 टाके, 15 टाके घेऊन हॉस्पिटल मध्ये पडलेले. सासरे 75 वर्षे सिनियर सिटीजन, त्यांना मागून रॉडनी मारलेलं आहे. बरं, दिरांचा मुलगा आहे जो प्रतिकार, जागा आमची, आम्ही प्रतिकार करणार. पोलीस येईपर्यंत आम्ही वाट बघणार नाही. आमचं प्रथमोपचार आम्ही उभे राहणार जागेमध्ये. उद्या जीवे मारल्याशिवाय सोडणार नाही हे बोललं गेलं. याचा अर्थ आम्हाला जीवे मारण्याचाच होता. आणि सर याच्याच एक वाक्य होतं, तुम्हाला माहिती आहे आम्ही कोणाची माणसं आहोत, तुम्हाला माहिती आहे ना. मुलंच माणसं होतं. आमचं कुटुंब, बहिणीच्या मुलाची हळद होती, वडवली इथे, तिथे होतं. सिनियर सिटीजन जाऊन घरात होते, बाकी आमचं कुटुंब घरात होतं, तिकडे हळदीला होतं. 5 जणांना दगडफेक एवढ्या जोरदार केलेली आहे. कोणीही आलं नाहीये. वोट मागायला कशी येतात? महापालिका ओके निपक्ष करणार. त्याच्यामध्ये कोणाचा मेसेज आहे, कोणाचा काय तुमच्या डोक्यात असेल असं काढू नका. सर, आमचा पोलिसांवर अभिषेक नाहीये. तर तो गाव किती आहे बघा, किती भयंकर गाव आहे तो साहेब. उदाहरण सांगतो, तिकडे ज्या प्रकारे वाचन कोणाला कंट्रोल, एखादा माणूस गेला असता काय झालं असतं. आणि तुम्ही तो अटेम्प्ट. आम्ही ज्यावेळी 2020 साली घर बांधायला घेतलं, मी स्वतः पायाखंडला तर आम्हाला धमकी दिली गेली की तुमची पूर्वेची जमीन तुमची की पश्चिमेची जमीन आमची की कुठची जमीन आमची. शेतकरींचं म्हटलं तर जागेवर पुसलाय. पाया जो घातला गेला तो सगळा जमीन दोस्त करून जमीन सपाट केली. मग आज बाजूच्या जमिनीमध्ये प्रोजेक्ट कसा होता? सर्वांचा सहमतीशिवाय रूपांतर होऊ शकत नाही. त्याचा बांधकामाचं नाही, झाडा कापण्याची परवानगी. झाडा कापायची असेल तर जे जागा मागतात सर्वांची, तर त्यांनी आयदर परवानगी घेतली असेल तर तोही दोषी आहे. ज्यांनी परवानगी दिली कुठं त्याचं पण नाव साहेब अधिकाऱ्यांचा महापालिकेचा ते 100% तेच तुला ऐकून घे. तुला आता जे द्यायचं ना ते आम्हाला विचारल्याशिवाय आमची सामूहिक जागा परस्पर सांगतो. सामूहिक ती जागाला पण मला तुम्ही जाऊ मला कापू शकत नाही. त्याला कायदेशीर कारवाई करून मग झाड कापावं लागतं. आम्ही अख्ख्या वळीला सागाची झाडं 2, आंब्याची, नारळाची, शेवग्याच्या शेंगांची अशी अनेक झाडं होती वळीला आमच्या. आम्हाला जखमी केलं गेलं. हे माझे मिस्टर आहेत, यांना घेऊन मी पोलीस स्टेशनला आले. आमची हळद होती, अर्धी माणसं हळदीत होती. तो बसलाय, एक उदाहरण सांगतो. जिथपण टेक्निकल कोड होत नाही तिथपण तुमची आणि माझी ठरवू शकत नाही. ठीक आहे, मी बसलोय म्हणून मी बसलोय. ही माझी आणि ती माझी सामूहिक आहे. मी इकडे बसलोच आहे, पण ती माझी आहे, ही माझी आहे. आणि जी काही हाणामारीचे जे काही व्हिडिओ आता समोर आलेले आहेत, नेमकं काय घडलं? जमीन आमच्या मालकीची आहे. गंगाधर भाऊ भोईर
त्यांच्या मालकीची आहे. विकासासाठी जमीन 2013 साली विकासासाठी दिली गेली. आमची जमीन जी वेगळी होती ती आमच्याच नावावर आहे, तरी पण त्या जागेवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला जातोय. दिवसाढवळ्या अतिक्रमण केलं जातं, पण रात्री 1 वाजता कोण अतिक्रमण करतं बरं? मारहाण करून, दगडफेक करून आम्ही 5च माणसं होतो घरातली, कारण आमच्या कुटुंबामध्ये हळद प्रकार होता म्हणून आम्ही सगळी तिकडे होतो. आम्ही 5 माणसं तिथे ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी तिथे आम्ही दाखल झालो. त्यावेळी 5 माणसांवरती जवळपास 150 ते 200 माणसांनी दगडफेक करून आम्हाला आमच्या जागेवरून हुसकावून लावलं. तिथून आम्ही पोलीस स्टेशन लावलो. पोलीस स्टेशनला येईपर्यंत आमची जी हद्द होती ती सगळी जमीनदोस्त केली. जमिनीवरती हद्दीसाठी सागाची झाडं, आंब्याची झाडं, शेवग्याची झाडं, डाळिंबाची, नारळाची झाडं, ही सगळी झाडं होती, ही सगळी जमीनदोस्त केली. आम्ही वर्षभरासाठी लाकूड लागतं चुलीसाठी, ते जमा केलेलं तेही जमीनदोस्त केलं. आमचं घरगुती सामान जिथे आम्ही साठा करून ठेवतो त्या जमिनीमध्ये, वाड्यामध्ये आम्ही साठा करून ठेवलेला तोही जमीनदोस्त करून दिला. आमच्या पायामध्ये जोडवी राहिली नाही, ती गळ्यात मंगळसूत्र राहिलं नव्हतं. मी हळदीवरून थेट तिथे आले, माझं 14 तोळ्याचं मंगळसूत्र कुठे गेलंय ते मला माहित नाहीये. माझ्या हातात बांगड्या नव्हत्या का काय नव्हतं. कोणी लाकडानी मागून वार करत होतं, कोणी दगडफेक करत होतं. 5 माणसं 200-250 माणसांना फेस करू शकत नाही. जीव घेणा हमला केला आमच्यावर, जीव घेणा हमला केला. आम्हाला सांगून आज तुम्ही वाचलात, उद्या तुम्हाला बघून घेतो. आम्ही कोणाची माणसं आहोत हे तुम्हाला माहिती आहे ना. हे वक्तव्य करण्यात आलं. दुसऱ्या दिवशी माझे दीर 15 टाकेची इंजुरी झालेली आहे. शेवटी मर्डर आहे. आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात येतो. माझ्या मुलाला आणि माझ्या मिस्टरांना जीव घेणं हमला केलाय, त्यांना मारायचा पूर्ण प्रयत्न केलाय. आले पोलीस स्टेशनवरती देखील कुठला दबाव आणला गेला? पोलीस स्टेशन होता. आम्ही किती वेळ सांगत होतो की आमची तक्रार घ्या, आमची तक्रार घ्या. आमची कोणी तर घेतली तुमचा नाही. मेडिकल कागद येऊ दे. मी सांगितलं रिक्वेस्ट करून की तुम्ही समोरून मागून घ्या. माणूस जर तिथे 15 टाके पडून जर तिथे तो इंजर्ड झालेला आहे तर आम्ही कागद याची वाट बघू का? जोपर्यंत कागद येत नाही तोपर्यंत आम्ही तक्रार दाखल करू शकत नाही. आम्ही 2 वाजल्यापासून या इथे पायरीवर बसून होतो. रात्री 12 साडेसहाला तक्रार घ्यायला सुरुवात केली. रात्रीचे 11:55 झाले. जिथे मी साईन केलेली आहे तिथे टायमिंग टाकलेला आहे. 12ला 5 मिनिटं कमी होती त्यावेळी तक्रार दाखल झाली. नेताजी पुढे. आम्ही आमच्या गावात राहतो. या मराठी माणसांनी ज्या आमदाराला इकडे निवडून दिला होता पहिल्यांदा, आता तोच त्या मराठी माणसांच्या जीवावर उठलेला आहे. त्याला नुसती त्याची जमीन पाहिजे, त्याला नुसता मोठा व्हायचा पैसे कमवून, त्याला नुसती लोकांची जीव घ्यायची आहे, त्याला कोणत्याशी काय पडलेली नाही. त्याला त्याची नुसती इस्टेट वाढवायची आहे. बाकी कोण मारू द्या, त्याला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. या मराठी माणसांनी त्याला निवडून दिलं ना, चुकी केलेली आहे. आता तो पैशांशिवाय निवडून येतो, माणसांची त्याला काय घेणं देणं पडलेला नाहीये. इकडे तो पैशांशिवाय निवडून येऊच शकत नाही. मी ऑन कॅमेरा बोलतो. तो असेल ना निवडून तर त्यांनी येऊन दाखवा निवडून. यावं आमच्या समोर, असं मागून बाई चाले करायचे ना येऊन रात्री 1 वाजता. या समोर आम्ही पण बघून घेऊ कोण आहोत. आम्ही पण आगरी आहो, मग दाखवतो तुला आम्ही कोण आहो. या अशा बाई चाले ना तुम्ही तुमच्या घरी करा. हे रात्री 1 वाजता आमच्या घरात येऊन करायचं नाही. आज आग्र्यानं हात उचललाय, परत उचलून दाखव. तुला तुझी जागा नाही दाखवली ना तर बोल. माहिती जी आहे पोलिसांना दिलेली आहे, काय पोलिसांकडनं माहिती? बघा, पोलिसांनी एका प्रकारे भूमाफिया प्रताप सरनाईकला वाचवायचं काम केलंय आणि त्यांच्या लोकांना वाचवायचं काम केलंय. परवा रात्री आयुष्यात माझा असं पहिल्यांदा झालं की 12-1 वाजता 100-150 लोक जाऊन JCB पोकलँडनी घरं तोडतात, झाडं पाडतात आणि फक्त जागा बळकावायची. या भूमिपुत्रांनी आपली जागा दिली नाही म्हणून असं बळजबरीने जागा घ्यायची, कब्जा करायचं, अशा प्रकारचं काम प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कंपनीच्या आणि त्याच्या लोकांनी केलेलं आहे. काल त्यांच्यावर FIR झाली, परंतु ते अटेम्प्ट टू मर्डर झालं. ज्या प्रकारे घाव एखादा माणूस मेला असता, अटेम्प्ट टू मर्डर झाला पाहिजे होता. 100 लोक त्यांच्याकडे येतात आणि त्यांना मारहाण करतात आणि भूमिपुत्रांची घरं तोडतात. त्यासाठी आज आम्ही आलो आहे. पोलिसांना सांगितलं अटेम्प्ट टू मर्डर घ्या आणि जे नावं ते देतील शेतकरी, जे त्यामध्ये दोषी असतील, मग सरनाईक असतील की इतर असतील, त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. त्यांना आरोपी केलं पाहिजे आणि आपण इन्क्वायरी करा. दुसरं सामूहिक जागा आहे, यामध्ये तहसीलदार असेल, तलाठी असेल, महापालिका असेल, यांच्यावर पण शहानिशा करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. त्यांनी कुठल्याही प्रकारची परवानगी दिली असेल तर सामूहिक जागाला सहमतीशिवाय देता येत नाही. पण त्या सर्वांना यामध्ये आरोपी करा आणि त्यांची इन्क्वायरी करा. पोलिसांनी सांगितलं त्यांना लेखी द्यावं आणि ह्या कुटुंबाला संरक्षण द्यावं
आणि त्यांनी त्यांच्या जागेवर परत बसेल तर कोणी हकलू नये यासाठी आज आम्ही पोलीस स्टेशनला आलेलो आणि पोलिसांनी मला आश्वासित केलं आहे की त्यांनी ते आपलं जे काही त्यांना म्हणायचं आहे तेव्हा अजून आरोपीची नावं ॲड करायची असेल त्यांनी आम्हाला लेखी द्यावं, त्या दिशेने आम्ही CP साहेबांशी बोलून कारवाई करू. सर, गृहमंत्री भाजपचे आहेत, या संदर्भात काही आपण पत्रव्यवहार करणार आहात का? बघा, मी पत्रव्यवहार डायरेक्ट उद्या त्यांना मी भेटणार आहे आणि या संदर्भातली माहिती देणार आहे, कारण सरकारचं नाव खराब होतोय की अशा मंत्र्यांनी अशा प्रकारचं काम केलं तर मग सामान्य जनतेने कोणाकडे न्यायाची अपेक्षा ठेवायची? ते मंत्री आहेत, त्यांची जबाबदारी आहे राज्य सांभाळायची, परंतु ते स्वतःच काम करायला निघालेले आणि पहिला त्यांनी अशाच प्रकारे मीरा भाईंदरमध्ये केलं. मीरा भाईंदरच्या लोकांनी त्यांची हकालपट्टी केली, उदाहरण सांगतो. आणि तुम्ही विचार करा, सरनाईक साहेबांनी आत्मचिंतन केलं पाहिजे की एक कुटुंब तुम्हाला अशा शिव्या घालतो ज्यावेळी जे मी बोलू शकत नाही, अशा ते तुम्ही विचार, त्यांची वेदना किती असेल त्या कुटुंबाची वेदना समजा, तुम्हाला श्राप लागतील असं मी सांगायला हरकत नाही. ज्या मराठी माणसं तुम्ही गोष्ट करता त्याच मराठी माणसाला छळण्याचं काम करतोय आणि मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार, उद्या महसूल मंत्र्यांकडे त्यांना घेऊन जाणार. त्या तहसीलदारला सस्पेंड करा ज्यांनी त्यांच्या अर्ध्या जमिनीला सहमतीशिवाय याने केलं, त्यांच्यावर पण कारवाई करायला लावणार. जर सरनाईकांवर जर गुन्हा दाखल झाला नाही किंवा काही कारवाई पोलिसांकडनं केली गेली नाही तर पुढचं पाऊल काय असेल, काय भूमिका? बघा, 100% जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर गरज पडल्या तर सभागृहात पण हा विषय मांडणार, कोर्टात जायला लागेल तर कोर्टात जाऊ, पण या कुटुंबाला आम्ही न्याय द्यायला लावू. धन्यवाद.